सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षको नमस्कार, मी मानसी। पाहूयात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये। कोरोना महामारीच्या जवळपास 5 वर्षांनंतर चीनला एका नव्या आरोग्य संकटाचा सामना करावा लागत आहे। यावेळी ह्यूमन मेटा न्यूमो व्हायरस चीनमध्ये वेगाने पसरू लागला आहे। या व्हायरसची प्रकरणे ही केवळ चीनमध्येच नाही तर शेजारील देशांमध्येही नोंदवली जात आहे। मात्र आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने या व्हायरसच्या प्रादुर्भावाबाबत कोणतेही औपचारिक विधान केलेले नाही। अशा परिस्थितीत अनेक देश आपल्या नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देत आहे। मलेशियामध्ये HMPV व्हायरसचे काही रुग्ण समोर आल्यानंतर सरकारने तातडीने खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे। कोरोना नंतर आता चीनमधून एक नवीन व्हायरस जगभर पसरतोय। ह्यूमन मेटा न्यूमो व्हायरस असे त्याचे नाव असून भारतात देखील त्याचे रुग्ण आढळले आहेत। कर्नाटकात 3 आणि 8 महिन्याच्या 2 मुलींमध्ये HMPVचा संसर्ग आढळून आला आहे। चीनमध्ये वेगाने पसरणारा विषाणू भारतात आढळल्यामुळे लोक चिंतेत आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे लागण झालेली दोन्ही चिमुकले किंवा त्याचे पालक भारताबाहेर गेलेच नाही। मग त्यांना विषाणूची लागण कशी झाली हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे। सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आपसह सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे। महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने सत्तेत आल्यास प्रत्येक महिलेला 2500 रुपये देण्याची घोषणा केली आहे। काँग्रेसने प्यारी दीदी योजनेची घोषणा केली। सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीत या योजनेला मंजुरी दिली जाईल असल्याचं या योजनेची घोषणा करताना काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी सांगितलं आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या 3ही आरोपींना 14 दिवसांची CID कोठडी देण्यात आली आहे। केज न्यायालयाने प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी SV पावसकर यांनी ही शिक्षा सुनावली आहे। या 3ही आरोपींना 25 दिवसानंतर अटक करण्यात आली। फरार असलेला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेच्या मुसक्या SITच्या पथकाने बालेवाडीत आवळल्या। अद्याप या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र फरार आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे। लोकसभा निवडणुकीत 13 खासदारांसह महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत फक्त 16 जागा निवडून आणता आल्या। दरम्यान या पराभवामागे अनेक कारणे असून राजकीय विश्लेषकांनीही अनेक दावे प्रतिदावे केले आहेत। मात्र या पराभवाचे कारण मविया नेत्यांनी EVM असल्याचं सांगितलं आहे। दरम्यान याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या आणखी 6 पराभूत उमेदवारांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। या प्रकरणी नागपूर आणि मुंबई खंडपीठात याचिका दाखल होत आहे। यात विधानसभा निवडणुकीवर आक्षेप घेत थेट निवडणूक रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। गुजरातमधील पोरबंदरच्या बाहेरील विमानतळावर रविवारी दुपारी भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले आणि त्यात 3 क्रू सदस्यांचा मृत्यू झालाय। पोलिसांनी ही माहिती दिली आहे। ICGचे ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर नेहमीच्या उड्डाणावरून परतत असताना रात्री 12 ते 12:15च्या दरम्यान ही घटना घडली। धावपट्टीवर उतरण्याच्या प्रयत्नात हेलिकॉप्टर कोसळले आणि आग लागली। अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली। 3ही क्रू मेंबर्सना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले आणि पोरबंदर रुग्णालयात नेण्यात आले।
पूर्वी एक सरकार एखाद्या प्रकल्पाचे भूमिपूजन करायचे, दुसरे सरकार आले तरी ते काम अर्धवट राहायचे आणि तिसरे सरकार त्या कामाचे लोकार्पण करीत असे। परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्क कल्चर बदलवले। आता जे सरकार भूमिपूजन करेल तेच सरकार त्या प्रकल्पाचे उद्घाटन करीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड निर्मित नागपूर जिल्ह्यासह वर्धा, अमरावती, चंद्रपूर, धुळे, जळगाव आणि वाशिम या 7 जिल्ह्यातील 7 रेल्वे उड्डाणपुलाचे एकाच वेळी लोकार्पण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाल्याने एकच खळबळ माजली आहे। ठाण्यातील 24 वर्षीय तरुणाने इंस्टाग्रामला रील करून शिंदेंच्या घरावर गोळीबार करण्याची धमकी दिली आहे। त्यानंतर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली असून तरुणाला अटक करावी अशी मागणी केली आहे। पोलिसांनी या तरुणावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। आज स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या 94व्या जयंतीनिमित्त ठाण्यात ममता दिन साजरा करण्यात आला। कसर मिल चौक येथे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संजय तरे यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। स्वर्गीय अनंत तरे यांनी सुरू केलेली ही परंपरा आजही अखंडपणे जोपासली जात आहे। या कार्यक्रमाला माजी खासदार राजन विचारे आणि माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांची उपस्थिती होती। त्यांनी स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यानंतर गरजूंना फळ वाटप करण्यात आले। ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट फाउंडेशनचा 6 वर्षीय जलतरणपटू रेयांश दीपक खामकर याने विजयदुर्ग येथील अरबी समुद्रात मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे 15 किलोमीटरचे आव्हानात्मक सागरी अंतर 3 तासात पोहून पार केले। 15 किलोमीटरचे अंतर पार करणारा रेयांश खामकर हा सर्वात लहान जलतरणपटू ठरला असून त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्डने घेतली आहे। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।